तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेलापूर गावात 7 फेब्रुवारी 2026 रोजी सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीचं अग्रदूत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची समाजकंटकांनी अवहेलना केल्याची घटना घडली। शिक्षणाचा प्रसार, मुलींसाठी पहिली शाळा, स्त्री पुरुष समानता, बालविवाह व जातीभेद निर्मूलन तसेच शेतकरी, मजूर व वंचिताच्या हक्कासाठी कार्य करणाऱ्या या महान समाजसुधारकाचा अपमान अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली। या घटनेचा निषेध नोंदवत दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून या संदर्भात भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सौ सुनैना संजय एवतकर यांच्यासह अबोली देशमुख, संध्या वानखडे, ममता गवारगुरू, वंदना कानंदे, शीतल घावडे, सुधा खडके, मोहन लोखंडे, मनोज पाचघरे, शशांक केंडे, भाविक ठक, वैशाली दाभेरे, सपना घावडे, मनोज व करुणा भभुतकर आदी उपस्थित होते। तेलंगणा राज्यातील तेलारा या गावामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेची विटंबना झालेली आहे। शिव फुलेशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सर्व फुलेंच्या विचारांचे लोक आम्ही आज आहत झालेलो आहोत। त्यानिमित्ताने माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत अमित शहाजी यांना आम्ही निवेदन देत आहोत। ही विटंबना फुलेशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये तर संपूर्ण भारतामध्ये ज्यांनी महिलांची शाळा सर्वप्रथम सुरू केली अशा त्यांची जी अवहेलना होत आहे त्याचा निषेध आम्ही इथे करतो। धन्यवाद।